नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार, त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि तज्ञांकडून मार्गदर्शन घेत असतो. आणि आजचा आपला विषय आहे कॅन्सर विषयी जनजागृती. आणि यावर मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर प्रितेश मुनोत. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर प्रितेश मुनोत हे मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटल येथे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि हेमॅटॉलॉजी ऑन्कोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर मुनोत यांनी MBBS मुंबईच्या प्रतिष्ठित सेंट GS मेडिकल कॉलेज आणि केम हॉस्पिटल इथून केलेलं आहे. त्यानंतर MD मेडिसिनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन लातूरच्या MIMSR मेडिकल कॉलेज इथून केलेलं आहे. नंतर आशियाच्या सर्वात मोठ्या कॅन्सर हॉस्पिटल टाटा मेमोरियल हॉस्पिटल इथून DM मेडिकल ऑन्कोलॉजी केलं आहे. त्यांनी बऱ्याच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मासिकांमध्ये कॅन्सरशी रिलेटेड लेख देखील लिहिलेले आहेत आणि सर्व वाचकांकडून त्यांचं कौतुक देखील झालेलं आहे. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, आता कॅन्सरचं बघतोय आपण, दिवसेंदिवस प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि मुळातच कॅन्सरची सुरुवात कुठून होते हेच कळत नाही. तर प्रश्न माझा असा आहे की कॅन्सर हा नेमका कशामुळे होतो, काय होतो? तर कसं आहे, आपलं शरीर जे आहे ते वेगवेगळ्या पेशींनी बनलेलं असतं. जसं जसं काळ जातो नवीन पेशी बनतात, जुन्या पेशी नष्ट होतात. कॅन्सरमध्ये काय होतं की ह्या पेशी ज्या आहेत त्या अनियंत्रितपणे वाढायला लागतात आणि त्याचं मूळ कारण असं आहे की पेशींमधले जे DNA आहे त्याच्यात काही हेरफेर म्हणजे म्युटेशन होतात आणि त्याच्यामुळे त्या पेशींची जी वाढ आहे ती एकदम अनियंत्रितपणे व्हायला सुरुवात होते आणि यालाच आपण कॅन्सर म्हणतो. ओके. तर डॉक्टर, या कॅन्सरची मुळात अशी कॉमन लक्षणं काय आहेत? कशावरून आपल्याला कळेल की आपल्या याची सुरुवात झालेली आहे? करेक्ट. तर कॅन्सरसाठी लक्षणांमध्ये दोन वेगवेगळे प्रकार आहे. काही कॅन्सरचे लक्षणं होणाऱ्या जे अवयवांवर होते कॅन्सर त्याच्याशी रिलेटेड असतात आणि काही नॉर्मल म्हणजे नॉट रिलेटेड टू द ऑर्गन्स असे असतात. अवयवांशी रिलेटेड म्हणजे समजा घशाचं कॅन्सर आहे तर बोलायला त्रास होणं, श्वास घ्यायला त्रास होणं. फुफ्फुसांचं कॅन्सर आहे तर चालताना श्वास फुलणं, खोकलं जास्त येणं, खोकल्यातनं रक्त पडणं. किंवा समजा गर्भाशयाचं कॅन्सर आहे तर रक्तस्राव पाळीच्या वेळेस जास्त होणं. हे अवयवांशी रिलेटेड लक्षणं आहेत. याच्या व्यतिरिक्त काही लक्षणे असे असतात की जे अवयवांवर डिपेंडंट नसतात. जसं खूप जास्त वजन कमी होणं किंवा खूप जास्त वजन वाढणं किंवा रात्रीच्या वेळेस खूप जास्त घाम येणं, थकवा जाणवणं, तोंडात जास्त चव नसणं किंवा खायची इच्छा न होणं, हे साधारणपणे लक्षणं असतात कॅन्सरचे. ओके. डॉक्टर प्रितेश, आता लक्षणांविषयी आपण बोललो, पण याचे रिस्क फॅक्टर नेमके काय आहेत याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगाल? ठीक. तर कसं असतं की काही रिस्क फॅक्टर असे असतात की जे आपण बदलू शकतो, ज्याच्याने आपण कॅन्सरचे रिस्क कमी करू शकतो. जसं तंबाखू खाणं, धूम्रपान करणं. ह्या सगळ्या गोष्टी कमीत कमी 20 ते 25 तंबाखू 20 ते 25 कॅन्सरांशी रिलेटेड असतं की ज्याची ती रिस्क वाढवतं कॅन्सरची. ओके. याच्या व्यतिरिक्त दारू, याच्याने लिव्हरचं कॅन्सर होऊ शकतं. हे सगळे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर असतात. काही रिस्क फॅक्टर्स असे असतात की ज्यांना तुम्ही काही करू शकत नाही. जसं वय झालं, वय वाढलं की ब्लड कॅन्सरचे रिस्क वाढते, वय वाढलं की ब्रेस्ट कॅन्सरचे रिस्क वाढते. तशाच प्रकारे काही कॅन्सर स्त्रियांमध्ये कॉमन असतात, काही कॅन्सर पुरुषांमध्ये कॉमन असतात. याच्या व्यतिरिक्त अनुवंशिकताने होणारे जे कॅन्सर आहेत त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही. त्यांना आपण नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर असं म्हणतो. ओके. आता कॅन्सरचं निदान आपण कसं करू शकतो याविषयी थोडं सांगाल? तर कॅन्सरच्या निदानासाठी काही सोप्या गोष्टी आहे. बेसिकली जर समजा काही गाठ आहे तर आपल्याला दोन गोष्टी लागतात कॅन्सरासाठी, की कॅन्सर आहे का नाही आणि जर आहे तर कुठपर्यंत पसरला आहे. तर कॅन्सर आहे का नाही हे समजण्यासाठी आपण बायोप्सी करतो. बायोप्सी म्हणजे त्या गाठीचा एक छोटासा तुकडा काढून तपासणीला पाठवतो आणि तो कॅन्सर कुठपर्यंत पोहोचला आहे याच्यासाठी आपण काही दुसऱ्या टेस्ट करतो ज्याला आपण इमेजिंग म्हणतो. त्यात आपण CT स्कॅन करू शकतो, PET स्कॅन करू शकतो, MRI स्कॅन करू शकतो. या दोन्ही गोष्टींनी आपल्याला दोन गोष्टी समजतात की पहिलं तर कॅन्सर आहे तर कोणत्या अवयवाचं आहे आणि दुसरं किती पसरलेलं आहे याच्यावर माझी ट्रीटमेंट डिपेंडंट असते. आता याच्या व्यतिरिक्त काही जे टेस्ट्स असतात ते पेशंटच्या फिटनेससाठी असतात की मी जी पण ट्रीटमेंट देणार आहे ती ट्रीटमेंट घेण्यासाठी फिट आहे का नाही. म्हणजे त्याची किडनी बरोबर काम करते का, लिव्हर बरोबर काम करते का, हृदय बरोबर काम करते का, या सगळ्या टेस्ट आपण पेशंटच्या फिटनेससाठी करतो. तर ओके.
आता मग कॅन्सरचे उपचार कोणते आहेत, मतलब कॅन्सरच्या नवीन पद्धती कोणत्या आहेत याविषयी थोडं सविस्तरमध्ये सांगाल? तर कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी 3 मेन गोष्टी असतात, जसं सर्जरी, रेडिएशन थेरपी आणि किमोथेरपी. सर्जरी म्हणजे ज्या अवयवांमध्ये कॅन्सर आहे त्या अवयवाचं ऑपरेशन करून ती गाठ काढून देणे. रेडिएशन म्हणजे त्या अवयवांवर, त्या गाठीवर फोकस्ड क्षकिरण देणे. आणि किमोथेरपी म्हणजे आपण औषधाच्या रूपाने कॅन्सरचा इलाज करतो. आता किमोथेरपी आपण सलाईनद्वारे IV देऊ शकतो किंवा गोळ्यांच्या मार्फत ओरल टॅबलेट्स म्हणून देऊ शकतो. या अशा प्रकारचे ट्रीटमेंट असतात. आता काही नवीन पद्धती किमोथेरपी आणि मेडिकल ट्रीटमेंटमध्ये आल्या आहेत, जसं टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपी. तर टार्गेटेड थेरपी म्हणजे आपण त्या कॅन्सरच्या ज्या पेशी आहेत त्यांच्यावर काही प्रोटीन शोधतो ज्याच्या ऑपोजिटची आपल्याकडे औषधं अवेलेबल आहेत आणि आपण त्या औषधांनी त्याला ट्रीट करण्याचा प्रयत्न करतो. याच्या व्यतिरिक्त इम्युनोथेरपी म्हणजे पेशंटच्या शरीराची जी प्रतिकार क्षमता आहे ती वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या थ्रू कॅन्सरचं ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न असतो. ओके, तर आता केमोथेरपीविषयी थोडंसं डॉक्टर सविस्तरमध्ये सांगू शकाल? तर किमोथेरपी आपण सलाईनद्वारे किंवा टॅबलेटच्या फॉर्ममध्ये देतो. किमोथेरपी काय करतं, आपल्या रक्तात जाऊन कॅन्सरच्या ठिकाणी पोहोचून त्या कॅन्सरच्या पेशींना मारण्याचं काम करतं. आता जेव्हा हे कॅन्सरच्या पेशींना मारतं तेव्हा ते शरीरातल्या नॉर्मल पेशींना पण त्रास देतं. त्याच्यामुळे किमोथेरपीचे साईड इफेक्ट होतात. ओके, तर आता किमोथेरपीचे साईड इफेक्ट्स म्हणजे एक्झॅक्टली काय होतं याविषयी थोडं सांगाल? तर किमोथेरपीचे साईड इफेक्ट्स काही प्रमाणात होतात. हे सगळ्यांनाच होतं असं नाही आहे. काही साईड इफेक्ट्स, मॅक्सिमम साईड इफेक्ट्स जे असतात ते आपण गोळ्यांनी किंवा औषधांनी कंट्रोल करू शकतो. कॉमन साईड इफेक्ट जसं मळमळ होणं, उलटी होणं, तोंडाला चव नसणं किंवा थकवा वाटणं हे सगळ्यात कॉमन साईड इफेक्ट्स असतात. हे साधारणपणे 20 ते 30% पेशंटमध्ये बघण्यात येतं. पण चांगली गोष्ट अशी आहे की याच्या सगळ्यांच्या विरुद्ध आपल्याकडे गोळ्या असतात किंवा ट्रीटमेंट असते की ज्याच्याने हे साईड इफेक्ट्स आपण कमी करता येतात. काही सिरियस साईड इफेक्ट्स असतात, जसं किडनीला सूज येणं, हृदयाला सूज येणं किंवा रक्त कमी होणं, शरीराची प्रतिकार क्षमता कमी होणं, ज्याच्याने इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. पण हे बऱ्यापैकी रेअर साईड इफेक्ट असतात. हे सगळ्यांनाच होतं असं नाही आहे आणि 100तनं 1 किंवा 2ला असे साईड इफेक्ट्स होतात. ओके, आता महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की केमोथेरपीमध्ये केस जातात, बरेच वेळा आपण हेच ऐकतो. तर याविषयी थोडं सविस्तरमध्ये सांगा, याबद्दल जे आपल्या प्रेक्षकांचे गैरसमज आहेत ते दूर करा. ठीक, हा सगळ्यात कॉमन प्रश्न असतं मॅक्सिमम लोकांचं की किमोथेरपीमुळे केस जातात का? तर काही किमोथेरपीचे जे औषधं आहे त्यांच्यामुळे केस जातात. मॅक्सिमम किंवा नवीन जे औषधं आहेत त्याच्याने केस जात नाही. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे का ट्रीटमेंट संपल्यावर केस पूर्णपणे परत येतात आणि बहुतेकदा चांगले केस येतात. जास्त काय येतात म्हटलं तरी चालेल. म्हणजे आहे आधी होते त्याच्यापेक्षा पण चांगले केस बेटर येतात. येस, ठीक. ओके डॉक्टर, कॅन्सर हा अनुवंशिक आहे का? फॅमिली हिस्ट्रीमध्ये जर कोणाला असेल तर तो होतोच का? तर कॅन्सर 10 ते 15% पेशंटमध्ये अनुवंशिक आहे. ज्यांच्या घरात फॅमिली हिस्ट्री आहे कॅन्सरची त्यांना होण्याचं रिस्क थोडं जास्त असतं. पण जर फॅमिली हिस्ट्री आहे कॅन्सरची याचा अर्थ असा नाही आहे का कॅन्सर होणारच आहे. याचा अर्थ फक्त एवढा आहे की तुम्ही थोड्या जास्त रिस्कवर आहात आणि काळजी घेणं खूप गरजेचं आहे. काही कॅन्सर जसे स्तनाचं कॅन्सर झालं, गर्भाशयाचं कॅन्सर झालं, अंडाशयाचं कॅन्सर झालं, हे जनरली अनुवंशिक कॅन्सर असतात. मोस्ट कॉमन जीन्स जे असतात ते आपण जे ऐकण्यात येतात ते BRCA जीन, जसं ब्रॅका जीन म्हणतो आपण त्याला, ती जीन आहे. आणि मॅक्सिमम कॅन्सर अराउंड 85% कॅन्सर हे अनुवंशिक नसतात. ओके डॉक्टर, कॅन्सरचं लवकर निदान करता येऊ शकतं का? म्हणजेच कॅन्सरची आपल्याला सुरुवात झालेली आहे हे तर काही टेस्ट अशा असतील ज्याने आपल्याला सुरुवातीलाच कळेल, तर अशा कोणत्या टेस्ट आहेत का याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. ठीक, तर कॅन्सर जे आहे ते आपण पहिले निदान करू शकतो आणि अर्ली स्टेजमध्ये कॅन्सरचं निदान केल्याने
तो पूर्णपणे बरा होऊ शकतो हे समजणं खूप गरजेचं आहे. हा खूप गैरसमज असतो आपल्यात की कॅन्सर झाला म्हणजे पुढे काहीच ट्रीटमेंट होणार नाही किंवा काही करता येणार नाही. पण जर तोच कॅन्सर अर्ली स्टेजेसमध्ये पकडला गेला तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. काही टेस्ट्स असतात की जे आपल्याला हेल्प करतात की आपण लवकरात लवकर त्याला अर्ली स्टेजमध्ये पकडू. जसं मॅमोग्राफी ही स्तनाच्या कॅन्सरसाठी युजफुल असते. हे काही डिफिकल्ट प्रोसिजर नसून एक फक्त स्तनाचा एक्सरे काढतो ज्याच्याने ती गाठ मोठी होण्याच्या पहिले जेव्हा छोटी असते तेव्हाच पकडली जाते आणि त्याच्याने आपण ट्रीटमेंट करू शकतो. काही ब्लड टेस्ट असतात जे आपल्याला हेल्प करतात की कॅन्सर होण्याची शक्यता जर असेल तर ते लवकर समजतं. जसं प्रोस्टेट कॅन्सरसाठी PSA टेस्ट ही ब्लड टेस्ट असते किंवा ओव्हेरियन कॅन्सरसाठी CA-125 किंवा अल्फा पिटोप्रोटीन फॉर लिव्हर कॅन्सर. या सगळ्या टेस्ट केल्याने आपल्याला जर कॅन्सर असेल तर लवकरात लवकर पकडता येतो. कधीकधी दुसऱ्या त्रासांमुळे पण ह्या टेस्ट अबनॉर्मल येऊ शकतात. याचा अर्थ असा नाही आहे का काही अबनॉर्मल रिझल्ट आलं की तुम्हाला कॅन्सर आहेच असं. बट इट इज अन इंडिकेशन की तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटा आणि त्याचं पूर्णपणे निदान करून घ्या. ओके. तर प्रेक्षकांनो, कॅन्सरविषयीची जी ही आमची चर्चा चालू आहे ती अशीच चालू राहील. डॉक्टर प्रितेश मुनोत यांच्यासोबत. इथे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे डॉक्टर प्रितेश मुनोत. यांच्यासोबत आपण चर्चा करत होतो कॅन्सर या विषयावर. पुन्हा एकदा विषयाकडे वळूयात. तर डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण लक्षणं, उपचार याविषयी चर्चा केली. पण आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की कॅन्सरच्या ज्या स्टेजेस असतात, जेव्हा आपण टेस्ट करतो तेव्हा कोणत्या स्टेजवर तो असेल तर आपण त्यातून लवकर बाहेर येऊ शकतो? त्याच्या कोणत्या कोणत्या स्टेज आहेत याविषयी थोडं सविस्तरमध्ये मार्गदर्शन कराल? नक्कीच. तर कॅन्सरचे जनरली 4 स्टेजेस असतात. स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4. आपण या स्टेजेस CT स्कॅन किंवा PET स्कॅन किंवा MRI स्कॅनवरून काढू शकतो. स्टेज 1 आणि स्टेज 2 कॅन्सर म्हणजे ते त्याच अवयवांपर्यंत सीमित असा कॅन्सर याला मानलं जातं आणि प्रत्येक कॅन्सरच्या नुसार स्टेज 1, स्टेज 2 डिफर होते. स्टेज 3 आणि स्टेज 4 थोडं वेगळं असतं. स्टेज 3 म्हणजे कॅन्सर त्या अवयवातून थोडं बाहेर पसरायला जस्ट सुरुवात झालेली आहे असं म्हणतात. आणि स्टेज 4 म्हणजे एका अवयवापासून दुसऱ्या अवयवापर्यंत पोचलेला कॅन्सर, त्याला स्टेज 4 म्हणतात किंवा त्याला ॲडव्हान्स्ड कॅन्सर असं म्हटलं जातं. तर स्टेज 1 आणि स्टेज 2 जे कॅन्सर असतात ते बऱ्यापैकी पूर्णपणे क्युअर होऊ शकतात. त्याला आपण सर्जरीने क्युअर करू शकतो किंवा किमोथेरपी आणि सर्जरी किंवा किमोथेरपी आणि रेडिएशन आणि सर्जरी याचं कॉम्बिनेशन करून ट्रीट करतो. स्टेज 3 आणि स्टेज 4 यांचं ट्रीटमेंट थोडं वेगळं असतं. स्टेज 4चं जो कॅन्सर असतो तो थोडा पसरलेला असतो. याचं जनरली ट्रीटमेंट किमोथेरपी किंवा टार्गेटेड थेरपी किंवा इम्युनोथेरपी असते. आणि स्टेज 3चं कॅन्सर अगेन डिपेंडिंग की तो किती पसरला आहे तर आपण त्या हिशोबाने डिसिजन घेतो की याला सर्जरीने काम होईल किंवा रेडिएशनने काम होईल किंवा किमोथेरपी लागेल. ओके. आता डॉक्टर, कॅन्सर झाल्यानंतर ट्रीटमेंट करण्यापेक्षा आपण अशी कोणती काळजी घेऊ शकतो, प्रिव्हेंशन, की कॅन्सर होऊच नये म्हणून आपण अशी कोणती काळजी घेऊ शकतो? ठीक. तर काही अशा गोष्टी आहे की ज्याच्याने आपण कॅन्सर प्रिव्हेंट करू शकतो. जसं तंबाखू खाणं, स्मोकिंग, हे ऑलमोस्ट 20 to 30% कॅन्सर रिस्क कमी करू शकतं. ओके. याच्या व्यतिरिक्त काही वॅक्सिन्स अवेलेबल आहे, लस अवेलेबल आहे. जसं सर्वायकल कॅन्सरसाठी ह्युमन पॅपिलोमा व्हायरसची लस आहे. बरोबर. किंवा लिव्हर कॅन्सरसाठी हेपॅटायटिस बीचे वॅक्सिन्स आहे. हे वॅक्सिन्स घेतल्याने जे रिस्क आहे ती कमी होऊ शकते. याच्या व्यतिरिक्त आपलं आहार जे आहे ते पौष्टिक पाहिजे, जास्त फायबर्स पाहिजे, जितकं होऊ शकेल तितकं व्हेजिटेरियन डाएट पाहिजे. किंवा आणि याच्यात अजून एक गोष्ट असं सांगावी लागेल मला की फिजिकल ॲक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे ना. आपण आता बऱ्याचदा असं होतं की फिजिकली जास्त इनॅक्टिव्ह होत चाललो आहे, पण तसं न होता ॲटलिस्ट गाईडलाईन्सनुसार आठवड्यातनं 5 दिवस दररोज 30 मिनटं तरी फिजिकल ॲक्टिव्हिटी पाहिजे. मे इट बी इन द फॉर्म ऑफ वॉकिंग किंवा एक्सरसाइज, जे पण जसं योग्य जमेल तसं, पण हे करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी केल्याने कॅन्सरची जी रिस्क आहे ती आपण कमी करू शकतो. जे होण्याचे चान्सेस आहेत ते कमी करू शकतो. ओके. आता कॅन्सर झाल्यानंतर आफ्टर ट्रीटमेंट त्या रुग्णांनी कोणती काळजी घेणं गरजेचं आहे घरी असताना, म्हणजे आहाराला? त्या बरोबर आहे. तर जसं मी सांगितलं की कॅन्सर ट्रीटमेंट झाल्यावरही आपलं जे आहार आहे किंवा आपलं जे राहण सहन आहे ते एकदम योग्य पाहिजे. जेवणात पौष्टिक जेवण,
गरम जेवण, शिळं जेवण खायचं नाही, बाहेरचं कमीत कमी खायचं, या गोष्टीकडे पायन केलं पाहिजे। याच्या व्यतिरिक्त सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की कॅन्सर झालेला असेल तर फॉलोअप हे ठेवणं खूप गरजेचं आहे। आपण बऱ्याचदा असं करतो की कॅन्सर झालं, ट्रीटमेंट संपलं आहे, तर आपण फॉलोअप ठेवत नाही। फॉलोअप ठेवणं खूप गरजेचं आहे। तुम्हाला तुमच्या डॉक्टरने ज्या हिशोबाने फॉलोअप सांगितलं असेल त्या हिशोबाने फॉलोअप करणं खूप गरजेचं आहे, कारण हे कॅन्सर परत येण्याची संभावना असते आणि कॅन्सर परत जरी आला तरी बऱ्याचशादा तो अशा स्टेजमध्ये येतो की तुम्ही त्याला पूर्णपणे बरा करू शकाल। यासाठी फॉलोअप ठेवणं खूप गरजेचं आहे। काही फॉलोअप एव्हरी 3 मंथली असेल किंवा एव्हरी 6 मंथली असेल, पण फॉलोअप हे खूप गरजेचं आहे। ओके डॉक्टर, आता 1 दिवसांनी वुमन्स डे आहे, तर आपल्या महिलांना स्ट्रॉंग करण्यासाठी त्यांच्या रिलेटेड जे कॅन्सर्स असतात त्यामधून त्यांना बाहेर पडण्यासाठी तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे? नक्कीच। तर फिमेल्समध्ये किंवा महिलांमध्ये 2 सगळ्यात कॉमन कॅन्सर आहेत, स्तनाचं कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर। तर 40च्या वयाच्या पुढे दरवर्षी 1 तरी मॅमोग्राम केला पाहिजे। याच्याने स्तनाचे कॅन्सर जर होणार असेल तर तो लवकर स्टेजमध्ये पकडला जातो आणि त्याला आपण पूर्णपणे क्युअर करू शकतो। तसंच सर्वायकल कॅन्सरसाठी 9 ते 26 वयोगटातल्या स्त्रियांनी लसीकरण करून घ्यायला पाहिजे। ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसचं 3 लसचे डोस असतात आणि याच्याने ऑलमोस्ट 90% सर्वायकल कॅन्सरची रिस्क कमी होते। तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। ओके डॉक्टर, जाता जाता आणखी एक प्रश्न मला विचारावा असं वाटतो की तुम्ही म्हणाल की व्यसन कमी करणं किंवा व्यसन नच करणं, तर काही जण असतात जे काहीच व्यसन करत नाहीत पण त्यांना सुद्धा कॅन्सर होतो, तर त्याच्यामागे काय कारण असू शकतं याविषयी सांगू शकाल का? बरोबर, हे खूप कॉमन क्वेश्चन आहे ॲक्च्युली। तर काही ॲडिक्शन नसतानाही कॅन्सर होण्याची रिस्क असते है ना, पण ॲडिक्शन जर असतील किंवा काही सवयी असतील त्याच्याने ती रिस्क वाढते। काही सवयी नसल्याने कॅन्सर होण्याचे कारणं म्हणजे अनुवंशिकता किंवा बरेचसे कारणं असू शकतात, जसं पॉल्युशन झालं त्याच्याने लंग कॅन्सरचं रिस्क वाढणं किंवा अनेक कारणं असू शकतात। पण असं नाही आहे की तुम्हाला काही वाईट सवय नाही आहे तर कॅन्सर होणार नाही, असं नाही आहे, पण रिस्क कमी होते ते मात्र नक्की आहे। ओके, तुम्ही या ठिकाणी आला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं कॅन्सरविषयी, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद। थँक्यू, नमस्कार। नमस्कार। तर प्रेक्षकांनो, आजचा आपला जो विषय होता तो कॅन्सर जनजागृती, आणि या विषयावर कॅन्सर त्याच्या उपचाराच्या नवीन कोणत्या पद्धती आहेत याविषयी डॉक्टर प्रितेश मुनोत यांनी सविस्तरमध्ये मार्गदर्शन केलं। त्याचबरोबर लक्षणं, उपचार आणि एकंदरीतच कॅन्सरपासून स्वतःला वाचवण्यासाठी कोणत्या गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजेत याविषयी पण अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन या ठिकाणी डॉक्टरांनी आपल्याला केलं आहे। तुम्हाला सुद्धा असे काही सिम्पटम्स, जे डॉक्टरांनी सांगितले असे काही सिम्पटम्स दिसत असतील तर ते दुर्लक्ष करू नका, लगेचच डॉक्टरांना व्हिजिट करा। आणि या संदर्भात काही अधिक माहिती हवी असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जो कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय त्याद्वारे तुम्ही डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करू शकता। कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास।